अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. नवमोध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुलोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, येथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली चित्ती, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळिक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणोनी, विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपण लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, तुके कार्य जरी करसी, तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंदव्रती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रस्त थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेकनुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करून ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थाची स्वारी. शेखानुराचे दर्ग्यावरी, येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेखनुरासी दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटलं, स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटूनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्म संबंध. जाहला स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांतस्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी, दाखविली जागा तयानी. सर्व अनुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची, अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र, तयांचा न लागेची पार. परिगंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधती परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त.
नवमोऽध्याय गूढः श्रीस्वामिचरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति।